हे मला जागा सोडा मधून. बाय करा बच्चे मराठी. बाय करा, बाय करा, बाय करा, बाय करा. तर छान सफर अशी चाललेली आहे. आपण चाललो आहोत आजीच्या मळ्यामध्ये. आणि ही माझी मिवनी आहे विद्या, या तिचा पोरगा. आणि हा दुसऱ्या मिवनीचा पोरगा इकडे रे सिद्धार्थ. यस, या माझ्या अजून एक मेवणी. सगळ्या मेवण्याच आहेत बरोबर. आणि त्याच्यावर तुम्हाला ही सफर दाखवत आहे. आणि ही तर ओळखताच तुम्ही, माझी वाईफ रंजना. आणि आपलं पिल्लू कुठे गेलं पिल्लू. आणि हे माझी प्रज्ञा. हाय कर बाबू, हाय. हे बघा एवढा सुंदर ऊस इथे आलेला आहे. सगळे बोलतात ऊस तोडा, पण मला भीती वाटते. कुणाच्या शेतातला ऊस तोडून कसा खायचा आपण ना. समोर पण बघा छान असं वातावरण. हे बघा बर, माझी सासू म्हणते की आमचं साहित्य वावर तोडू शकतो का. चलो फिर हमला. हे बघा खाली उतरले सुद्धा ऊस तोडायला. आणि हे जे सुख आहे मुंबई पुण्यात नाहीये की कुणाच्या पण शेतात घुसा असा ताजा ताजा ऊस तोडा आणि त्या नेचरचा उपयोग करून घ्या. हे असं होत नाही कुठे. हे बघा ही माझी बायको सगळ्यात पहिली. कापल बर का रंजना आलंय, ह्याच्यात नको चालू. बघा याला बोलतात ऊस तोडणं, आहे की नाही मजा. कसली मजा आहे शेतातलं ओरिजिनल काढून खायचं म्हणजे. बघा आमच्या बायकोला तुटतच नाही. अय्यो बघा हे बघा रंजनाने तोडून आणलेलं आहे. मोठं गिफ्ट घेऊन आली हातात ती. तर तिचं सगळ्यांतर्फे स्वागत करण्यात येत आहे. आणि बघा अजून पण 2 ऊस येत आहेत पाठीमागून. व्हेरी नाईस. सगळे त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन. वा वा, व्हेरी गुड, नाईस नाईस, व्हेरी गुड. बच्चा पार्टी. हाय हाय हाय, ही निशा. बघा माझी प्रज्ञा कशी पळते. तिला तर गावाला आले की मजाच वाटते. बघा वाट आहे ना ॲटिट्यूड यार. वाट हा लेफ्ट. बघा आमची प्रज्ञा म्हणते माझा व्हिडिओ काढा चालली पुढं. धान 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 धान. कसं आहे. हा बस बाबू लय पुढे जाऊ नको. हाय कर. नाही पाणी बॉटल आहे, पाणी बॉटल. हमारे मेंबर में और 3 जन ऐड हुए हैं. हाय ऑस्कर. हे बघा आपल्याला कुठल्या वाटेने जायचंय. गावात अशीच वाट असते. बघा बघा आमच्या मामींनी कशी वाट काढलेली आहे. आता ह्यांच्या माग मी पण शिरत आहे. बापरे 5 वेळा कापला. अरे बापरे बापरे, पडायचे धंदे. बघा उसातून चाललोय. चित्त्याची भीती आहे पण तरी पण आम्ही चाललो आहे. हे जेवढं पाला लागतोय दिसतोय ना तुम्हाला, जो तोंडावर येतोय तो कापणार आहे. हो
रंजनाचा हार्ड विषय सगळ्यात. अरे नाही मिला, मिल गया. तर रंजनाचा खूप सेन्सिटिव्ह विषय म्हणजे बोर. तिला जिथं बोराचं झाड दिसलं तिथं मग बकरीवाणी चरायला लागलेली आहे. हे बघा मित्रांनो, इथं आपल्याला काळवीट दिसली होती, पण हे दोन पुढे आल्यामुळं आम्हाला ती दृष्टीस पडलेली नाही. आपल्या ग्रुपमध्ये 2 मेंबर अजून ऍड झालेले आहेत. बघा आमच्या मामी म्हणतात 2 रेडे आले म्हणून ते पळून गेलेले आहेत. तर ना बाबू, बाबा मला पिल्लूला तहान लागली, सारखी तहान लागते. आणि मस्त काळवीट होतं इथं, म्हणजे इथं काळवीट पण दिसतात. ए दीदी डोळ्यात जाईल माझ्या. क्या रहता है, क्या है? देखो देखो इसमें ना तिल रहता है. ओके गाइस यहाँ पे देखो. यस, ये हमारी नई यूट्यूबर है जिसको अभी ट्रेनिंग चाहिए और मैं अच्छे से ट्रेनिंग दे रहा हूँ. देखो ओह वाओ नाइस. ये हम लोग ना ऐसा लगाते थे बचपन में ऐसा. हाँ. और देखो हम लोग को ये तिल आया था. क्या बात आहे, क्या बात आहे. ती मराठीच आहे मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. फक्त हिंदीचा भूत सवार आहे तिच्यावर, कारण ब्लॉगिंग तिला हिंदीमध्ये करायची आहे. हे हाय कर. सो प्लीज माझ्या चॅनलवर जे पण बघतायत त्यांनी प्लीज हिला पण सबस्क्राईब करावा. हिची आयडी मी नंतर तुम्हाला टाकून देईन इंस्टाग्रामला. मामी बोला आता. हे बघा आमच्या आईचं वावर इथून हद्द चालू झाली. ओके, इथून हद्द चालू झालेली आहे आईच्या वावराची. लिंबापासून ह्या लिंबापासून त्यांची सुरू झालेली आहे. माझी प्रज्ञा दमली, ती तिच्या माईच्या बोकांडी जाऊन बसलेली आहे. हट हट. बरं ठीक आहे, कडेवर जाऊन बसली आहे. हट. इथं आंबा होता असं मामी सांगतायत. गपरे, मुस्काट पडेल मी. हे बघा, हे वावर आहे त्यांचं, खूप सुंदर असं पाणी बिनी. अख्ख्या वावरात ऊस लावलेला असं म्हणतात. आणि हा अमर आता सध्या कशामध्ये CRPF मध्ये त्याची निवड झालेली आहे. त्याबद्दल त्याचं हार्दिक अभिनंदन. थँक्यू. हाय बोल. थँक्यू. सो मित्रांनो, हे बघा, हे वावर आहे आमच्या आजींचं. हा इथं शरद आहे, लखन हाय कर. हा लखन आहे. आणि हे सगळी टीम आमची. सबस्क्राईब करा रे, सॅक्रिफाईस नाही. सो मित्रांनो, सॅक्रिफाईस करू नका, सबस्क्राईब करा. आणि ही नवीन युट्यूबर आहे, परत एकदा सांगेल, विद्या सूर्यवंशी. तिच्या चॅनलची लिंक मी तुम्हाला खाली देत आहे. तिच्या चॅनलला पण सबस्क्राईब आणि लाईक शेअर नक्की करा. काहीतरी नवीन आयटम चालू आहेत. आता आपण बघू लखननी काय आणलेलं आहे. ओ याची उंदीर उसाचा तुरा आणलेला आहे. काहीतरी करत असतो, उंगल्यागिरी करत असतो. या सही बात. आता हे बघा, 2 महारथी हे गेले होते आणायला मवळ, आणि खाली हातच आलेले आहेत, हात हलवत आलेले आहेत. त्याच्यामुळे काय फायदा नाही. हे आमचे साडू आहेत. आणि एक मेवणा आहे, 2 हातात बाटल्या पकडलेला मेवणा आहे, आणि हातात काहीतरी रस्सी कुठलं तरी झाड पकडलेला साडू आहे. दोघं गेले ते मवळ जोडायला, पण खाली हाताने वापस आलेले आहेत. अय मेवण्या इकडे ये. असं लांब नाही पडायचं. अय मेवणे, मवळ आणलं का नाही? मवळ आणायला घेते ना साडू, नाही का? सो बघा गाईस, ह्या सगळ्यांनी मिळून ही भाजी आणलेली आहे शेतातून तोडून. आणि हे सुख आपल्या पुण्या मुंबईला नाही. आपल्या शेतातल्या सगळ्या भाज्या, एवढ्या ओरिजिनल भाज्या आपल्याला भेटत नाहीत. आपल्याकडं भैयाच्या 2-4 दिवसाच्या राहिलेल्या भाज्या भेटतात. पण आपण मग काय तर हे असं ओरिजिनल खाणं, याला फक्त शेत लागतं. आणि खूप मजा आली. आता हे झाल्यावर परत एकदा मी तुम्हाला दाखवेल. अरे यार. बरं मामी,
आपल्या गावात दगड पडायचे असं म्हणतात, तर ते खरंच दगड पडायचे का इथं? खरंच पडायचे. देवाचं होतं का ते? हा देवाचं. ओके, पण कुणाला लागत नव्हता, हा चमत्कारच होता. हो. बरं, दुसरी गोष्ट मला असं विचारायचं आहे की आपल्या आजीच्या अंगात पण जो देव होता, तर त्याच्याने आजीनी पण भरपूर लोकांचे कामं केलेली आहेत असं मी ऐकलंय. केलेलं. ओके, त्यातला एखादा अनुभव सांगू शकता मला? माझाच अनुभव आहे. तुमचाच आहे का? व्हेरी गुड, बोला ना. माझा मुलगा लहान होता. हा. तर तेव्हा काय झालेलं, हा. म्हणजे मला बाहेरचं झालेलं. अच्छा. आणि ती अशी, मी आलेली इकडं माहेरी, हा. ती अशी घेऊन बसलेली मला बाजूला, आणि माझ्या मांडीवर माझा मुलगा होता. हा. आणि त्याच्यामध्ये तिच्या अंगामध्ये आलं. अरे बाप. अंगामध्ये आले, तिने मोठ्याने आरडली. तर मला असं वाटलं की का आलंय, कुणीकडे पळू, पण ती दाराजातच बसलेली. अच्छा. मला असं वाटलं कुणीकडे पळा, पण पळायला मिळालं नाही, जागीच बसले मी. अच्छा, म्हणजे एवढं त्यांचं कडक हे होतं. अच्छा, म्हणजे जे तुमचा मुलगा, म्हणजे आपण मागाशी दाखवला लखनला जो दाखवला तोच, बरोबर? आणि बर बर बर, अजून काही असे किस्से जे आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही सांगाल? त्याच्यामध्ये असं पण आहे, आमच्या जाग्यामध्ये ना देवाचं पण आहे. हा. महादेव आहे. बर. लक्ष्मी आई पण आहे, माझ्या आईच्या अंगात होती, ते पण देवीचं तिथं आहे. अच्छा. आणि त्याच्यामध्ये तिथे असं पण घडतंय की चमत्कार पण घडतोय. हा का? अच्छा. तो मुलगा लहान होता, 6 महिन्याचा. हा. तेव्हा मी त्या घरात राहत होते माझ्या आईच्या इथे. हम्म. तर तेव्हा मला ना साप दिसलेला. साप? अरे बापरे. तर मी असं विचारायला, म्हणजे तिथे असं मी बोलले मला असं चिकन वगैरे खायचंय. अच्छा. हा. तर माझी आई बोलली खाऊ नको, इथं चलत नाही. मी बोलले मला खायचंय. अच्छा. हा. तर मग काय झालं, मी बोलले मला खायचंय. मी कोणाकडे तरी पैसे दिले, हा. आणि मी घरी मुलाला असं, तो उठला, असं बसले मी त्याला घेऊन, आणि त्याला ठेवलं खाली. हम्म. आणि असं घरामध्ये पसारा वारायला गेले ना, हम्म. तर असं पकडायला गेलं, तर एवढा साप होता ना, अरे तो बापरे. हल्ला. मी एवढी पळाले, पोराच्या टंगड्याला धरून पळत. अरे बापरे. लांब गेले पळत पळत. मग ते लोक बोलले असं कसं मुलाला उलट पकडलंस? हा. मुलं आमच्या घरात लय मोठा साप आहे, पण मुलाला तर चांगला पकड ना. अच्छा. मी बोलले माझ्या घरामध्ये साप आहे मोठा. मग सगळे लोक आले बघायला. अच्छा, म्हणजे तुम्ही आजीनी सांगितल्यानंतर सुद्धा जाणून बुजून मटण त्या जागेवर केलं, आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे झालंय. ओके. घटना घडली मला. ओके, म्हणजे तुम्ही आता इथं जेवढे पण नातेवाईक येतात ते कोणी नॉनव्हेज तिथं खात नाही. खात नाही. ओके, तर मित्रांनो, ही गोष्ट खूप खरी आहे. आणि ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे ते जे दारात झाड आहे, मी तुम्हाला दाखवेल आता थोड्या वेळाने. लिंबाचं तर झाड. ते लिंबाचं झाड जरा सुद्धा कडू लागत नाही. ते लिंबाचं झाड खूप गोड आहे, आणि त्याचा मी तुम्हाला प्रत्यक्षरित्या दाखवल आता आपण घरी जेव्हा जाऊ त्यावेळेस. आणि तो खरंच एक मोठा चमत्कार आहे की जसं शिर्डीमध्ये होतं की तिथल्या पाला गोड होता, तसा इकडचा लिंबाचा पाला सुद्धा खूप गोड आहे. आणि तिथं देवस्थान आहे एवढं नक्की आहे. म्हणजे आमची जी आजी सासू होती, त्यांच्या अंगात खरंच जे देव होते ते तिथं जागृतरित्या त्यांच्या संरक्षणाला असायचे. का बरं असं वाटायचं? म्हणजे तिथं कोण राहत नव्हतं, बरोबर? आजी बरोबर आजीच राहायची एकटी, तरी बिंदास राहायच्या. आणि त्यांच्याकडे खूप लोक यायचे का औषध पाण्याला, दवाखान्याला? नाही, ते बघायची ना देवाला, म्हणजे तिच्या अंगात देव होता म्हणून कोणाला मुलं होत नव्हते, हा. तर ती दोरी वगैरे घालायची. अरे, मग दोरी घातल्यावर हे व्हायचं का? फरक पडायचा. बरं मित्रांनो, हाच लखन बरं का, ह्याला एका टांगडीला पकडून माझ्या मामी घेऊन पळाल्या होत्या. हा, तर तो आता चांगला लंबाटा झालेला आहे. सो अजून काही गोष्टी तुम्हाला असं वाटतात का मामी सांगाव्या या गावाबद्दल? नाही, एवढ्या गोष्टी मला जेवढं माहित आहेत तेवढं मी सांगते. वा, थँक्यू. तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी तुमची मुलाखत दिली, तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. बघा मित्रांनो, अशा खिल्लारी बैलाच्या जोड्या, त्याच्यावर ऊस चाललेला आहे. बघ ऊस. पाहिजे का? एक जण ऊस दे ना भावड्या, काढून घ्या मोडून. घे. थँक्यू.